काय म्हणायचं, अभिमन्यूंनी बरोबर मला चक्रव्यूहामध्ये अडकवलं होतं असं उलट यावेळेला झालं. अभिमन्यू पवारांच्या निम्म्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा मी करून आलेलो आहे. म्हणजे निम्मा मतदारसंघ मला, म्हणजे मी जिकडे कधीच फिरलो नव्हतो तो सगळा मतदारसंघ मला अभिमन्यूंनी आज फिरवून आणलेला आहे. अगदी कर्नाटक बॉर्डर पर्यंत मला घेऊन गेले, कासार शिरसी पर्यंत. आणि तिथनं परत मला ते आपलं काय मातोळा तिकडं परत तिथं आल्यावर मला म्हणली हे भोसल्यांचं गाव आहे, म्हणली इथं उतरलं पाहिजे तुम्ही, म्हटले 2 मिनिटं इथं थांबलं पाहिजे, म्हणले हे पूर्ण गाव भोसल्यांचं आहे. मग मी तिथं सगळ्या भोसल्यांना पण सांगितलं की पवारांच्या मागं राहावा, आणि जे कुठं काय इकडं तिकडे गेलेले भोसले असतील त्यांना पण पकडून आणा आणि त्यांच्या मागं ठेवा. मी तशा सूचना करून आलोय की भोसल्यांनी पवारांच्या मागं राहावं. पवारांच्या म्हणजे या पवारांच्या. नाही तुम्हाला पत्रकारांना पण वाटेल शिवेंद्रराजे भाजपचे मंत्री आहेत आणि म्हणतात पवारांच्या मागे राहावा. त्या पवारांच्या नाही, औष्याच्या अभिमन्यू पवारांच्या मागे सगळ्यांनी राहावा असं हे आहे. नाहीतर बातमी मराठीमध्ये लगेच धचा मा झाला की बातमीचं होत्याचं नव्हतं.